Hi students, welcome in Jizamata Academy. Today we are going to learn 7th standard story Journey to the West. चला तर बघूया ही 7वीची जर्नी टू द वेस्ट असणारी नेमकी स्टोरी आहे तरी काय. लेट्स लर्न. When we read the words journey to the west, we naturally start thinking about a journey to western countries like England and America. आणि जेव्हा जेव्हा आपण जर्नी टू द वेस्ट हा शब्द ऐकतो किंवा वाचतो, वी नॅचरली स्टार्ट थिंकिंग, आपण सर्व नॅचरली एक साहजिकच विचार करायला सुरुवात करतो की जर्नी टू द वेस्टर्न कंट्रीज, पाश्चिमात्य देशांकडील प्रवास, इंग्लंड आणि अमेरिका सारख्या देशांची नावं आपल्या डोळ्यासमोर यायला लागतात. लक्षात आलं? बट वेस्ट इज अ रिलेटिव्ह टर्म. पण लक्षात ठेवा की इथे वेस्ट ही एक तुलनात्मक संज्ञा आहे. फॉर कंट्रीज टू आवर ईस्ट वी आर द वेस्ट. आपल्या पूर्वेला असणाऱ्या देशांसाठी आपण पश्चिमेकडे आहोत. आपल्या पूर्वेला असणाऱ्या देशांना वी आर द वेस्ट, आपण पश्चिमेला आहोत. दिस पर्टिक्युलर जर्नी that we are going to read about was actually a journey from China to our own country, India. Remember this point. This particular journey that we are going to read, आपण ज्या जी जर्नी बघणार आहोत, ही जर्नी आहे प्रॉपरली फ्रॉम चायना टू आवर ओन कंट्री इंडिया. चायना ते आपल्या देशापर्यंतचा हा प्रवास असणारा ही प्रवास आहे. लक्षात ठेवा, यामध्ये चायना आपल्या पूर्वेला आहे म्हणून आपण त्याच्यासाठी वेस्टला आहोत. म्हणून जर्नी टू द वेस्ट हे एक चायनीज स्टोरी आहे. चायना टू इंडिया असा हा प्रवास या स्टोरीमध्ये वर्णन केलेला आहे. इट वॉज मेड बाय द फेमस 7th सेंचुरी ट्रॅव्हलर युआन चांग. आणि 7व्या शतकातला एक सुप्रसिद्ध असा प्रवासी होऊन गेला युआन चांग म्हणून. त्याने हा प्रवास केलेला होता चायना टू इंडिया. चायनापासून भारतापर्यंत हा प्रवास त्याने पूर्ण केला होता. त्याच्याच प्रवासाबद्दलचं वृत्तांत आपण या धड्यामध्ये बघणार. इन दोज डेज ट्रॅव्हलिंग फ्रॉम चायना टू इंडिया वॉज नॉट अन इझी टास्क. त्या दिवसांमध्ये चायना टू इंडिया पर्यंत प्रवास करणं हे काही सोपं नव्हतं. आजच्या युगासारख्या फॅसिलिटीज, एरोप्लेन्स किंवा कुठलीही वाहतुकीची साधने त्या कालखंडामध्ये नव्हती. वन हॅड टू ट्रॅव्हल thousands of miles on foot or horseback. एखाद्याला प्रवास करायचा असेल तर हजारो किलोमीटर अंतर पायी किंवा हॉर्सबॅक, घोड्याच्या पाठीवर बसून प्रवास करावा लागत होता. क्रॉसिंग डेझर्ट्स, त्या टायमाला वाळवंटांना ओलांडून यायचं असे. क्रॉसिंग स्नो क्लॅड माउंटेन्स, बर्फाच्छादित, हिमाच्छादित पर्वतांच्या रांगा ओलांडून याव्या लागत असे. क्रॉसिंग स्ट्रेंज अनफॅमिलियर रिजन्स, स्ट्रेंज अनोळखी अपरिचित ठिकाणातून यावं लागत असे. युझिंग रोड्स वेअर बँडिट्स अँड रॉबर्स रोम्ड, अशा रस्त्याने यावं लागत असे ज्या रस्त्याला लुटारू, गुंड लोक फिरायलेली असायची आणि त्या ठिकाणातून यावं लागत असे. हु वुड डू इट? मग असा हा प्रवास करेल कोण? ज्या प्रवासाला एवढ्या सगळ्या अडचणी असतील, वाळवंटातून यावं लागत असेल, बर्फाच्छादित शिखरे ओलांडून यावी लागत असतील, अनोळखी जमिनीवरून प्रवास करावा लागत असेल आणि मार्गामध्ये लुटारू असतील, गुंड असतील, आणि मग आपण असा हा भयंकर प्रवास करेल तरी कोण? बट युआन चांग हॅड अ ड्रीम. पण हे स्वप्न होतं युआन चांगचं. ही वॉन्टेड टू टेक बुद्धिस्ट स्क्रिप्चर्स फ्रॉम इंडिया टू हिज होमलँड इन चायना. त्याला भारतातून चायनाला बुद्धिस्ट स्क्रिप्चर्स, बुद्धांची वचन असणारी धार्मिक ग्रंथ त्यांना घेऊन जायची होती. इट वॉज लाईक अ पिलग्रिमेज टू हिम. त्याच्यासाठी ही एक धार्मिक यात्रा होती. एक धार्मिक, भारत हा ऑलरेडी धार्मिक देश आहे, त्यामुळे इथे येणाऱ्या प्रत्येकाला ही एक धार्मिक यात्रे समान असतं. युआन चांग अंडरटूक द लॉंग अँड डिफिकल्ट जर्नी टू फॉलो हिज ड्रीम. मग युआन चांगने एक लांबचा प्रवास हाती घेतला आपलं ध्येय पूर्ण करण्यासाठी. फॉर 17 लॉंग इयर्स ही केप्ट ऑन ट्रॅव्हलिंग. आणि थोडे नाही तर 17 वर्ष तो प्रवास करत राहिला. सफरिंग फ्रॉम मेनी हार्डशिप्स ऑन द वे. आणि खूप
संकटांना त्यानं तोंड दिलेलं होतं या 17 वर्षाच्या कालखंडामध्ये. ही ट्रॅव्हल्ड अक्रॉस द गोबी डेझर्ट. गोबी डेझर्टच्या मधून गोबी वाळवंटातून त्याला प्रवास करावा लागला. देन अलॉंग द टायन शान माउंटेन रेंज, आणि त्यानंतर टायन शान माउंटेन रेंज चायनामध्ये असणाऱ्या या पर्वत रांगेमधून हिमाच्छादित पर्वत रांगेतून त्याला प्रवास करावा लागला. अँड ऑन अलॉंग द सिल्क रोड, आणि त्याला सिल्क रोडच्या सिल्क रोडने त्याला प्रवास करावा लागला. थ्रू रिजन्स दॅट आर नाउ कझाकिस्तान, उझबेकिस्तान, अफगाणिस्तान अँड पाकिस्तान बिफोर ही कम टू इंडिया. भारतात येण्या अगोदर त्याला कझाकिस्तान, उझबेकिस्तान, अफगाणिस्तान आणि पाकिस्तान या देशातून प्रवास करत भारतामध्ये यावा लागला. In India, he traveled to many parts and gathered many important manuscripts. भारतामध्ये खूप साऱ्या भागांमध्ये त्याने प्रवास केला आणि खूप सारी हस्तलिखिते बुद्धाच्या कालखंडातील त्यांनी जमा केली. त्याला चायनाला घेऊन जाण्यासाठी या सगळ्या गोष्टींचा संग्रह केला. द वे बॅक होम वॉज ऑल्सो इक्वली डिफिकल्ट. आणि जसं यायला अवघड होतं तसं जायला देखील अवघडच होतं. बट युआन चॉंग मॅनेज टू रीच चायना सेफली अलॉंग विथ द स्क्रिप्चर्स. आणि या धार्मिक ग्रंथांसोबत शेवटी युआन चॉंग यशस्वीपणे चायनाला पोहोचलेला होता. हे सारे धार्मिक ग्रंथ तो घेऊन चायनामध्ये पोहोचलेला होता. दिस वॉज अ ग्रेट अचिव्हमेंट. आणि ही त्याच्यासाठी खूप मोठी प्राप्ती होती, अचिव्हमेंट होती. कारण साहजिकच आहे, 17 वर्ष प्रवास करून ह्या गोष्टी पूर्ण केल्या. इट वॉज रिअली ग्रेट अचिव्हमेंट. इट वॉज ऑलमोस्ट अनबिलिव्हेबल. आणि हे अविश्वसनीय होतं. इट वॉज ऑलमोस्ट अनबिलिव्हेबल. या वाक्याचा आपण निगेटिव्ह बनवू शकतो. इट वॉज ऑलमोस्ट अनबिलिव्हेबल म्हणजेच इट वॉजंट ऑलमोस्ट बिलिव्हेबल. हे विश्वसनीय नाही म्हणजे हे अविश्वसनीय होतं. सो मच सो दॅट पीपल थॉट दॅट द गॉड्स अँड सुपरनॅचरल पॉवर्स हॅड हेल्प्ड युआन चॉंग इन हिज क्वेस्ट. आणि त्याच्या या शोधामध्ये, त्याच्या या प्रवासामध्ये पुष्कळ लोकांना असं वाटतं की ईश्वराने आणि सुपरनॅचरल पॉवर्स आणि ईश्वरी शक्तींनी त्यांना मदत केलेली होती, म्हणून त्याचा प्रवास पूर्ण झालेला होता. दिस गेव राईज टू मेनी इंटरेस्टिंग फॉकटेल्स. यातनं खूप साऱ्या लोककथा निर्माण झाल्या. सेंचुरीज लॅटर an epic novel called Journey to the West was written about his famous pilgrimage. आणि त्याच्या या सुप्रसिद्ध धार्मिक प्रवासाबद्दल एक नॉवेल लिहिली गेली काही शतकांनंतर, आणि तिचं नाव होतं जर्नी टू द वेस्ट. द नॉवेल मेड यूज ऑफ मेनी ऑफ द फॉकटेल्स. आणि या नॉवेलमध्ये खूप साऱ्या लोककथा आहेत. द नॉवेल अँड द स्टोरीज इन इट आर स्टील व्हेरी पॉप्युलर. आणि आजही ही नॉवेल आणि यातल्या कथा सुप्रसिद्ध म्हणून ओळखल्या जातात. द नॉवेल टेल्स अस दॅट there are many demons and evil powers who are eager to kill and gobble up the holy monk. ही नॉवेल आपल्याला सांगते की there are many demons, खूप राक्षस, evil powers, दुष्ट शक्ती होत्या, ज्यांना खूप उत्सुक होत्या, eager होत्या to kill and gobble up the holy monk. आणि या पवित्र अशा साधूला आणि धार्मिक प्रवास करणाऱ्या साधूला गिळून टाकण्यासाठी आणि त्याला ठार करण्यासाठी खूप सारे राक्षस आणि दुष्ट शक्ती त्या ठिकाणी कार्यरत होत्या. Who would save him? Who would vanquish the demons? मग आता त्याला कोण वाचवेल? Who would vanquish the demons? आणि या नराधमांना कोण शिक्षा करेल? यांच्या तावडीतून त्याला कोण वाचवेल, कोण सोडवेल, असा प्रश्न आहे. Then well, the Gaini deity, who is the goddess of the mercy, has seen to that. त्यावेळेस एक दयेची देवता गायनी डेटी होती, दयेची देवता गायनी म्हणून होती. तिने हे सगळं पाहिलं. शी हॅज असाइन्ड दिस टास्क टू 3 स्पेशल पीपल. आणि तिने या कामासाठी 3 खास व्यक्तींना नियुक्त केलं. तो होता पहिला सन वुकॉंग और द मंकी किंग. या कामासाठी नियुक्त केलेला फर्स्ट पर्सन सन वुकॉंग. सेकंड वॉज झुबाजी और पिक्से. अँड थर्ड वॉज शाहुजिंग और सॅनप्रिस्ट. आणि तिसरा होता शाहुजिंग किंवा सॅनप्रिस्ट असं त्याचं नाव होतं.
ह्या 3 स्पेशल पीपलला त्याच्या रक्षणाची जबाबदारी या दयेच्या देवतेने दिलेली होती. नाउ दिस 3 कॅरेक्टर्स आर नो सेन्स. हे काही संत नव्हते. हे 3 कॅरेक्टर जे आहेत were not sons. ते संत नव्हते. In fact, though they all have supernatural powers, they are known ट्रबल मेकर्स. जरी त्यांच्याकडे सुपर नॅचरल पॉवर्स होत्या, अलौकिक शक्ती होत्या, दे आर नोन ट्रबल मेकर्स. पण त्यांना ट्रबल मेकर्स, इतरांना त्रास देणारे म्हणून ओळखले जातात. सो द गॉड्स हॅव थ्रोन देम आउट ऑफ हेवन. म्हणून त्यांना देवांनी स्वर्गाच्या बाहेर हाकलून दिलेलं होतं. स्वर्गाबाहेर त्यांना टाकून दिलेलं होतं. However, the kind deity Gaini has offered each of them one more chance. मग अशा या दयेच्या देवतेने गायनीने त्यांना एक संधी आणखीन दिली. If you help the holy monk in his pilgrimage to India, if you use your powers for his good work, then you may return to heaven. तिने यांना एक कंडिशन दिली. जर तुम्ही या धार्मिक यात्रा करत असणाऱ्या पवित्र साधूला जर तुम्ही मदत केली, त्याच्या भारताच्या यात्रेवर निघालेल्या त्या यात्रेमध्ये जर मदत केली, इफ यू यूज युअर पॉवर फॉर हिज गुड वर्क, तुमची शक्ती जर तुम्ही त्याच्या चांगल्या कामासाठी वापरली, देन यू मे रिटर्न टू हेवन, तर तुम्ही स्वर्गामध्ये परत येऊ शकता, अशी त्यांना कंडिशन टाकली. That is why the 3 characters have agreed to be Yuan Chang's disciple and help Yuan Chang in his difficult journey. त्यामुळेच हे 3 कॅरेक्टर्स युआन चांगचे शिष्य बनायला तयार झाले आणि युआन चांगला त्याच्या डिफिकल्ट प्रवासामध्ये, अवघड अशा जर्नीमध्ये मदतीला तयार झाले. And sure enough, they have many thrilling, exciting and sometimes humorous adventures on the way to the Holy Land India. आणि अर्थातच या भारताच्या या पवित्र भूमीच्या प्रवासामध्ये त्यांनी खूप सारे थ्रिलिंग, रोमांचकारी, उत्तेजित करणाऱ्या आणि विनोदी धाडस दाखवलेला आहे. लेट्स लर्न. द मोस्ट पॉवरफुल अमॉंग द 3 डिसायपल इज सन वुकॉंग. आणि यातला सर्वाधिक पॉवरफुल कोण आहे, तर सन वुकॉंग. या तिघांमधला पॉवरफुल सर्वाधिक कोण, सन वुकॉंग. एव्हरीथिंग अबाउट हिम इज एक्स्ट्राऑर्डिनरी. त्याच्या बाबतीतली प्रत्येक गोष्ट ही अलौकिक आहे, एक्स्ट्राऑर्डिनरी आहे. ही वॉज बॉर्न व्हेन विंड ब्ल्यूज ओव्हर अ ह्यूज स्टोन एग ऑन द फ्लावर फ्रूट माउंटेन. आणि तो केव्हा जन्मलेला होता, जेव्हा एक फ्लावर फ्रूट माउंटेन आहे, त्या फ्लावर फ्रूट माउंटेनवर एक एग स्टोन, दगडाचा मोठा एग होता, ह्यूज एग स्टोन, आणि त्याच्यावरून जेव्हा वारे वाहू लागले तेव्हा त्या पर्वतावर त्याचा जन्म झाला असं म्हणलं जातं. फ्लावर फ्रूट माउंटेन म्हणून पर्वत आहे, म्हणजे फलपुष्प पर्वत असं ज्याचं मराठीमधून नाव होऊ शकतं. ही इज एबल टू ट्रान्सफॉर्म हिमसेल्फ इन 72 डिफरंट वेज. आणि तो स्वतःला 72 वेगवेगळ्या रूपांमध्ये परिवर्तन करू शकतो स्वतःच. Not only that, but he can also transform each of his hair strands into any living or non-living things of his choice. एवढंच नाही तर तो त्याच्या प्रत्येक केसाला त्याच्या इच्छेनुसार सजीव किंवा निर्जीवामध्ये तो रूपांतरित करू शकतो. His as you wish gold banded castle is also magical. आणि त्याची इच्छाशक्ती पूर्ण करणारी, एक मनोइच्छा पूर्ण करणारी, सोनेरी पट्टा असणारी एक छडी किंवा काठी, ती सुद्धा जादुई होती. इट कॅन ग्रो ॲज बिग ॲज पिल्लर. ती एखाद्या पिल्लर एवढी मोठी होऊ शकायची जी की आकाशाला सपोर्ट करता यावा. पिल्लर सपोर्टिंग द स्काय. बट ॲट अदर टाइम्स इट बिकेम्स ॲज टायनी ॲज अ नीडल. आणि ती दुसऱ्याच क्षणाला अगदी सुई एवढी छोटीशी बनायची. देन द मंकी किंग जस्ट टक्स इट अवे बिहाइंड हिज इयर. आणि तो आपल्या कानाच्या मागे त्याला टक्स अडकावून ठेवायचा आणि निघायचा. गरज पडेल तेव्हा ती काठी, ती सुई एवढी छोटीशी अशी मॅजिकल त्याची काठी, ती आकाशाला सपोर्ट करील इतका मोठा पिल्लर एवढी बनायची, आणि गरज संपली की छोट्याशा सुई एवढी बनायची आणि तो मंकी किंग आपल्या कानामागे त्याला अटकावून ठेवायचा. असा हा फनी मंकी किंग होता. सन वुकॉंग can travel thousands of kilometers in just one somersault.
तो अवघ्या एक कोलांटी उडी मारली की हजारो किलोमीटर अंतर पार करू शकायचा. ही कॅन वॉक थ्रू फायर, तो अगदी आगीतून प्रवास करायचा. ही कॅन वॉक थ्रू फायर, तो आगीमधून प्रवास करू शकतो. अँड फ्लाय टू एनी प्लेस ऍट विल, आणि त्याची इच्छा होईल त्या ठिकाणी तो जंप, उड्डाण मारून उडत जायचा. ट्रॅव्हल अंडर वॉटर, पाण्याच्या खालून प्रवास करायचा. हिज बॉडी इज ऍज हार्ड ऍज डायमंड, आणि त्याचं शरीर हे डायमंड सारखं मजबूत आहे, हिऱ्यांसारखं कणखर आहे, मजबूत आहे. सो नो वन अँड नथिंग कॅन इंज्युअर हिम, त्यामुळे त्याला कोणीही आणि कसल्याही पद्धतीने जखमी, इजा पोहोचू शकत नव्हतं, इंज्युअर करू शकत नव्हतं. हिज गोल्डन गेज, फायरी आईज हॅव एक्स-रे विजन, त्याची गोल्डन गेज, सुवर्ण दृष्टी, फायरी आईज, आग ओकणारे डोळे, त्यांच्यामध्ये एक्स-रे व्हिजन होतं. नो वन कॅन डिसीव्ह हिम, म्हणून त्याला कोणीही फसवू शकत नव्हतं. सन वुकॉंग इज ब्रेव्ह अँड इंटेलिजंट, बट ही इज ऑल्सो ट्रिकस्टर. तो ब्रेव्ह आहे, इंटेलिजंट तर आहेच, त्याचबरोबर तो ट्रिकस्टर, फसव्या देखील आहे. ही लव्स टू हॅव फन, त्याला मजा करायला खूप आवडतं. अँड सम ऑफ हिज सुपर पॉवर्स हेल्प हिम टू जस्ट दॅट, आणि त्याच्या काही सुपर पॉवर त्याला मजा करायला मदत करतात. ही हॅज अ व्हेस विच कॅन सक इन एनिथिंग ऑर एनीवन, त्याच्याकडे एक भांड आहे जे सर्व काही गिळून टाकतं. सक एनिथिंग ऑर एनीवन, कुणालाही ते भांड गिळून टाकून त्याच्यामध्ये सामावून घेऊ शकतं, असं त्यांच्याकडे एक भांड आहे. ही कॅन सिम्पली पॉइंट ऍट द लॉक अँड ओपन इट, तो नुसता लॉक कडे बटन केला की लॉक ओपन होऊ शकतं. ही इज व्हेरी व्हेरी क्विक अँड कॅन ग्रो व्हेरी व्हेरी बिग अँड व्हेरी व्हेरी टायनी ॲट अ ब्लिंक, आणि नुसत्या डोळ्याच्या उघडझाप करेपर्यंत तो व्हेरी व्हेरी बिग आणि व्हेरी व्हेरी टायनी होऊ शकतो, अगदी मोठा आणि अगदी छोटा बनू शकतो. व्हेरी व्हेरी बिग अँड व्हेरी व्हेरी टायनी. यू कॅन इमॅजिन हाऊ ही मस्ट हॅव टीज्ड हिज एनिमीज, तुम्ही कल्पना करू शकता त्याने त्याच्या शत्रूला कसं चिडवलं असेल, कसं परेशान केलेलं असेल अशा युक्त्या वापरून. युझिंग दीज ट्रिक्स, त्याने कसं आपल्या शत्रूंना परेशान केलं असेल हे आपण कल्पना करू शकतो. If you want to read about the adventure that Sun Wukong and his companions had on the way, you will find the stories in the English translations of Journey to the West. जर तुम्हाला या सर्व साहसिक कथा सन वुकॉंग आणि त्यांच्या साथींनी कशा केलेल्या असतील हे जर वाचायचं असेल तर यू विल फाइंड द स्टोरीज इन द इंग्लिश ट्रान्सलेशन्स ऑफ जर्नी टू द वेस्ट. तर तुम्हाला जर्नी टू द वेस्ट या ग्रंथांचं इंग्लिश ट्रान्सलेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही ते वाचू शकता. सम ऑफ द स्टोरीज हॅव ऑल्सो बीन टर्न्ड इन टू फिल्म्स, त्याच्या काही स्टोरींचा चित्रपट देखील निर्माण केलेला आहे, चित्रपटांमध्ये देखील रूपांतर केलेलं आहे. व्हॉट वुड यू लाईक बेटर, मग तुम्हाला काय आवडेल? टू रीड द हिस्टॉरिकल अकाउंट ऑफ युआन चांग's ट्रॅव्हल और टू रीड द फॅन्टॅस्टिक स्टोरीज ऑफ सन वुकॉंग, तुम्हाला युआन चांगच्या प्रवासाचं ऐतिहासिक वर्णन वाचायला आवडेल की सन वुकॉंग यांच्या फॅन्टॅस्टिक स्टोरीज, अद्भुत कथा वाचायला आवडतील? Maybe you should read both to find out what you like better. आणि कदाचित maybe you should read, तुम्हाला दोन्हीही वाचायला आवडतील कदाचित. हॅपी रीडिंग आणि आपल्याला वाचनाच्या शुभेच्छा. असा हा सुंदर लेसन आपण पाहिलेला आहे. If you like our lesson, if you like our video, please subscribe and press like and share our videos. Thank you.